हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल आयुर्लॉजी. आज आपण रस धातू पाहणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन पाहिलं होतं धातूचं धातू पोषण न्याय काय ते पाहिले होते. आता या लेक्चरमध्ये आपण रस धातू पाहणार आहोत. रस धातूची निरुक्ती. तत्र रसगतोः धातू अहरः गच्छति इति रसः. ज्या धातूचे हृदयामधून सर्व शरीरामध्ये सतत वहन होते त्याला काय म्हणतो आपण? रस धातू म्हणतो. रस धातूला आपण मॉडर्न मध्ये प्लाझ्माशी कोरिलेट केलेले. जो प्लाझ्मा आहे त्याला रस धातू आपण म्हणू शकतो. तत्र रसगतोः धातू अहरः गच्छति इति रसः. ज्या धातूचे हृदयामधून सर्व शरीरामध्ये सतत वहन होत असते तर त्याला रस धातू असं म्हणलेले. रस धातूची पर्यायी नावे काय आहेत? तर आहार रस आहे, सौम्य धातू, धातुसार, आहार तेज किंवा अग्निसंभव. रसधातूचे पांचभौतिक संघटन. रस आप्य. आपल्याला माहिती आहे जो रस आहे म्हणजे जो प्लाझ्मा आहे तो काय आहे? त्याचं जे पांचभौतिक संघटन आहे ते कसं आहे? तर ते आप्य म्हणजे वॉटरनी बनलेलं आहे. आप्य म्हणजे जल. रसधातूचे स्थान. रसवाहना स्त्रोतचा हृदय मूलम दशक धमन्या. हृदयापासून निघणाऱ्या धमन्या ज्या आहेत त्या रस व स्त्रोतसांची मूल स्थाने. म्हणजे बघा, रस कुठून निघणार आहे त्याचं स्थान काय आहे? तर रसवाहना स्त्रोत आहे हृदय मूलम दशक धमन्या. ज्या हृदय आणि हृदयापासून निघणाऱ्या ज्या धमन्या आहेत त्या धमन्या कोण आहेत? रसधातूचे स्थान आहे. रसधातूचे गुण. रसोपी श्लेष्मवत. म्हणजे काय? श्लेष्म या शब्दाचा अर्थ होतो कफ. जो कफासारखा आहे त्याला आपण रसोपी श्लेष्मवत म्हणले. म्हणजे रसधातूचे गुण हे कफदोषाप्रमाणे असल्याने रसधातू द्रव, स्निग्ध, मंद, सूक्ष्म व शीत. तसेच रसधातूचा वर्ण देखील कफाप्रमाणे श्वेत. श्वेत म्हणजे पांढरा आहे. कफदोषाचे गुण. स्निग्ध शीतो गुरुमंद लक्षणो मृदू स्थिर कफ. जे कफदोषाचे गुण आहेत तेच रसाचे गुण आहेत. कारण रस आणि कफ हे आश्रय संबंध आहे यांचा. रसामध्ये कफ राहतोय, रसाने आश्रय दिला आणि त्याच्यात राहणारा आश्रय तो कोण आहे? कफ आहे. रसधातूची कार्य. रसः तुष्टी प्रीणन रक्तपुष्टीच करोती. काय सांगितलेलं आहे? तर रसधातूचे जे कार्य आहे तर ते प्रीणन करणे. प्रीणन या शब्दाचा अर्थ होतो सर्व शरीराला पोषक अंश पुरवणे म्हणजे प्रीणन. रसः तुष्टी प्रीणन रक्तपुष्टीच करवते. आणि दुसरं कार्य ते म्हणजे रक्तधातूचे पोषण करणे. म्हणजेच त्याला आपण रक्तपुष्टी असं म्हणलेले. तर ही दोन कार्य रसधातूचे आहेत. प्रीणन करणे, जो प्रीणन जीवनम लेपनम तो श्लोक आहे. आणि हा एक लक्षात ठेवायचं, प्रीणन जीवनम तर प्रत्येक धातूला कॉमनच येणार आहे, कारण प्रत्येकाचा एक एक वर्ड देत आहे. त्यामुळे प्रीणन तो त्यासोबतच रक्तपुष्टी हे दोन्ही काम रसधातू करणार आहे. रसधातूची उत्पत्ती काल. आता रसधातू केव्हा उत्पन्न होतो? रस किल एन अहेन एव संपदेते. तर आहार सेवन केल्यानंतर 1 दिवसानंतर म्हणजे 24 तासांमध्ये रसधातूची ही उत्पत्ती होते. अशा प्रकारे सांगितलेलं आहे. आणि पहिला जो धातू आहे तो 24 तासानंतर उत्पन्न झाल्यावर बाकीचे जे सगळे धातू आहेत ते 5-5 दिवसांनी उत्पन्न होतात. रसधातूचे प्रमाण. रसधातूचे प्रमाण किती सांगितलेलं आहे? तर 9 अंजलय. म्हणजे रसधातूचे 9 अंजली. 2 प्रमाण आहेत. एक आहे अंजली प्रमाण आणि एक आहे अंगुल प्रमाण. अंजली म्हणजे ओंजळ. 9 ओंजळ पाणी जर जेवढं तुमच्या 9 ओंजळीमध्ये पाणी बसतंय तेवढं रसधातूचे प्रमाण आहे असं सांगितलेलं आहे. 9 अंजली. रसधातूचे उपधातू. स्तन्य रजश्च नारीना काले भोवती गच्छति. आता रसधातूचे उपधातू कोणकोणते आहेत? तर स्तन्य व रज हे उपधातू फक्त स्त्री शरीरामध्ये काही काळासाठी उत्पन्न होतात. आणि हे उपधातू आहेत कुणाचे? रसाचे. बघा ना, स्तन्य या शब्दाचा अर्थ होतो ब्रेस्ट मिल्क आणि रज या शब्दाचा अर्थ होतो आर्तव. आणि ब्रेस्ट मिल्क आणि आर्तव हे दोन्ही गोष्ट स्त्रीमध्ये काही काळापर्यंतच उत्पन्न होतात. म्हणजे असंही नाही की स्त्रीमध्ये जरी असली तरी ते संपूर्ण जीवनावधीपर्यंत आहेत असं नाही. काही काळापर्यंत ते दोन्ही गोष्टी आहेत, स्तन्य आणि रज म्हणजे ब्रेस्ट मिल्क प्लस मेन्स्ट्रुअल फ्लुइड. हे फक्त उपधातू हे स्त्रीच्या शरीरामध्ये काही काळासाठी उत्पन्न होतात. रसधातू मल. आता रसधातूचा मल कोणता आहे? तर सांगितलेलं रसस्य सारो रक्तमल कफो लसिकाच. रसाचा कफ आणि लसिका हे दोन मल आहेत. आता लसिका म्हणजे काय बाबा? तर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, जेव्हाही तुम्हाला जखम झाली किंवा काय फोड आला त्याला तुम्ही फोडलं त्यानंतर एक पल्स सारखं पिच्छेल बाहेर येतो, आपण त्याला जे म्हणतोय तर ते लसिका म्हणतोय आपण. शरीराला जखम झाल्यास जखमेतून बाहेर येणाऱ्या पिच्छेल जलाला लसिका असे म्हणतात. लसिका हा रसमल असून पित्तदोषाचे स्थान आहे. आणि म्हणूनच म्हणले रसस्य सारो रक्तमल कफो लसिकाच.
आता रसवृद्धी लक्षणे कोणत्या कारणामुळे आपण म्हणू शकतो की बाबा त्या एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या शरीरामध्ये रसवृद्धी झाली किंवा रसक्षय झाला. रसवृद्धीची लक्षणे काय आहेत? रसवृद्धीची कारणे काय आहेत? हे पण पाहू. रसोवती वृद्धो हृदय उत्क्लेद प्रसेकच आपत्याती. म्हणजे काय? तर अति द्रव आहार, अति प्रमाणामध्ये गुळ, तसेच स्निग्ध, तसेच मधुर आहाराचे सेवन केल्यामुळे रसधातूची वृद्धी होते. नावातच आहे रस. मग जेवढं रसधातू तुम्ही घेताय, याचा अर्थ जेवढाही द्रव आहार घेताय, नक्कीच रसधातूची वृद्धी होणार आहे. म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये अजून 1 लिटर पाणी मिसळलं, तर पाण्याची वृद्धी झाली ना, बरोबर का? त्याचप्रमाणे उत्क्लेद म्हणजे मळमळ, नॉसिया होणे. असं आपण म्हणतो, मळमळ व्हायला लागली भरपूर. मग ते कशामुळे होते? तर रसवृद्धी झाल्यामुळे होते. म्हणजे रसाचं जे प्रमाण आहे, तर ते शरीरामध्ये इन्क्रीज झाले. प्रसेक म्हणजे तोंडाला पाणी जमा होणे, तोंडाला पाणी सुटणे. सामान्य विषय सिद्धांतानुसार लंघन ही चिकित्सा योग्य ठरते. बघा, सामान्य विषय सिद्धांत काय सांगतो? तर सामान्य विषय सिद्धांतानुसार सर्वदा सर्व भावांना सामान्य वृत्ती कारण ह्रास हेतू विशेषाच्या प्रवृत्ती उभे असते. सामान्य गुणांनी वृद्धी होते व विशेष गुणांनी ह्रास होतो. मग जर रसवृद्धी झालेली आहे, कशामुळे? द्रव आहारामुळे. तर लंघन ही चिकित्सा करू. गुरु स्निग्ध तसेच मधुर आहार सेवन केल्याने रसाची वृद्धी झालेली आहे. मग जर आपण लंघन म्हणजे लघु आहार घेऊन हे रसावृद्धीला कमी करू शकतो, क्षय करू शकतो. त्याला रसवृद्धी म्हणलेले. कफदोष व रसधातू यांचा आश्रयाश्रयी संबंध आहे. मी आधीच बोललो याबाबत. असल्याने रसवृद्धी लक्षणे पूर्णपणे कफवृद्धीप्रमाणे दिसतात. बघा ना, रसोपी श्लेष्मोत रसाचं स्वरूपच कफाप्रमाणे. त्यामुळं रस आणि कफ हा आश्रयाशी संबंध आहे. याच प्रकारे रस आणि कफ जे आहेत, तर ते त्यांची जी लक्षणं आहेत ती सुद्धा एकमेकांप्रमाणे दिसतात. अग्निमंदन म्हणजे पचनशक्ती कमी होणे, प्रसेक मळमळणे, आलस्य, शरीर जड वाटणे, अति प्रमाणात झोप येणे, तसेच शारीरिक श्रम केल्याने धाप लागणे. तुम्ही जर 2 मजले स्टेअर्स पायऱ्या चढून गेलं तर तुम्हाला लगेच धाप लागते. श्रमश्वास म्हणतो आपण त्याला. तर तशा प्रकारे इत्यादी कफवृद्धी लक्षणे दिसतात. कास म्हणजे खोकला लागतो. आता रसक्षय लक्षणे. रसे रौक्षक श्रम शोषोग्लानी शब्द असहिष्णुता. अति प्रमाणात उपवास करणे, तसेच अति कडू, तिक्त व कषाय आहार घेणे, अति प्रमाणात उलट्या व जुलाब यामुळे रसाचा क्षय होतो. आता रोक्ष म्हणजे काय? तर रोक्ष म्हणजे ड्रायनेस. म्हणजे काय? तर त्वचा ड्राय पडणे, केस, नखे कोरडी पडणे म्हणजे ड्रायनेस म्हणजेच रोक्ष. श्रम म्हणजे फिजिकल फॅटिग येणे. थकवा, फिजिकल फॅटिग म्हणजे थकवा. शारीरिक थकवा, शारीरिक श्रम केल्यानंतर जो थकवा जाणवतो त्याला शारीरिक थकवा म्हणजे श्रम म्हणलेले. शोष, ड्रायनेस म्हणजे मुख, तालू, जीभ कोरडी पडणे, तसेच सारखं सारखं तहान लागणे. ग्लानी, ग्लानी म्हणजे फॅटिग ऑफ ऑर्गन. इंद्रियाची जी कार्यक्षमता आहे तर ती कमी होणे. एकादश इंद्रिय आहेत शरीरामध्ये, पंच ज्ञानेंद्रिय प्लस पंचकर्मेंद्रिय प्लस वन उभयेंद्रिय मन. ह्या एकादश इंद्रियांची जी आहे तर ती कार्यक्षमता कमी होणे. शब्द असहिष्णुता म्हणजे आवाज न सहन होणे. आपण म्हणतो ना, एखाद्या व्यक्ती सरांनी जर लेक्चर जास्त हे लागले तर आपण म्हणतो सर बास करा, डोकं दुखायला लागले. डोकं दुखायला लागले म्हणजे काय? तर आपल्या रक्ताचा क्षय झाला. आपल्याला लय वेळपासून आपण आपली शरीराची झीज झालेली. आपल्याला वाटतं आता नको बास. शब्द असहिष्णुता, आवाजच सहन होत नाही. तुमचे शब्दच ऐकू वाटत नाही. तुम्ही काहीही बोला, आम्हाला काहीच कळणार नाही असं केल्यासारखं आपण करतो. तसेच सुश्रुतानुसार हृदय हे मूल स्थान असल्याने हृदय कंप म्हणजे हृदयाची गती वाढते, तृष्णा तसेच हलकेपणा जाणवणे. म्हणजे रसधातू रस जर म्हणून वारंवार जर आपण पाणी नाही पिलं, रसाचं योग्य पद्धतीनं पोषण नाही झालं तर ते नक्कीच हृदयाला म्हणजे हृदयाची गती वाढवतो, बीपी वाढतो त्यानं. कारण हृदयाची गती वाढणार आहे, तृष्णा आणि हलकेपणा जाणवतो. तर हे होते रसक्षय लक्षणे. आता कंप्लीट रस धातूचं एकदा रिव्हिजन करूयात आपण. रस धातूची निरुक्ती पाहिली आपण. तत्र रसगतो धातू अहरह गच्छति इति रसः. ज्या धातूचे हृदयामध्ये सर्व शरीरामध्ये सतत वहन होत असते त्याला काय म्हणले? त्याला म्हणलेलं आहे आपण रस धातू. त्याची पर्याय नावे पाहिली होती आपण. आहार प्रसाद, सौम्य धातू, धातुसार, तसेच आहार तेज, अग्निसंभव. आहार प्रसाद का म्हणला असेल बरं याला? कारण आहार रसानंतर हा पहिला जो धातू आहे तो बनतोय, त्यामुळे त्याला आहार प्रसाद म्हणले. सौम्य धातू आहे हा रस. धातुसार, आहार तेज, तसेच म्हणजे आहार रसाचे जे तेज आहे ते पहिल्या ह्याच्यात हे होते म्हणून त्यामुळे आहार तेज म्हणले. रस धातूचे पांचभौतिक संघटन. रस आपले पाहिलं आपण. रस धातूचे स्थान. रसवाहना स्रोतसा हृदय मूलम दशच धमन्या. हृदय व हृदयापासून निघणाऱ्या धमन्या रस व स्रोतसांची मूल स्थाने आहेत.
रसधातूचे गुण रसवपी श्लेष्म होतं. रसधातूचे गुण हे कफ दोषाप्रमाणे असल्याने रसधातू द्रव, स्निग्ध, मंद, सूक्ष्म व शीत तसेच रसधातूचा वर्ण देखील कफाप्रमाणे श्वेत आहे हे सांगितलेलं आहे. रसाचा आणि श्लेष्माचा म्हणजे कफाचा आश्रयाशी संबंध आहे, त्यामुळे दोघांची लक्षणे सारखीच आहेत. कफ दोषाचे गुण काय आहेत? स्निग्ध, शीतो, गुरुमंद, श्लक्ष्णो, मृदू, स्थिर कफ. रसधातूची कार्य रसह तुष्टी प्रीणन रक्तपुष्टीचं करवते. शरीरावयवांना तृप्त ठेवणे म्हणजेच प्रीणन करणे व रक्तधातूचे पोषण करणे ही कार्य रसधातूचे, बरोबर. आता रसधातू उत्पत्ती काल. रसधातू जो आहे तर तो आहार घेतल्यानंतर 24 तासांमध्ये रसधातूची उत्पत्ती होते आणि नंतर 5-5 दिवसांनी प्रत्येक पुढचा धातू बनत चालतो. रसधातूचे प्रमाण पाहिलं आपण 9 अंजल. रसधातूचे उपधातू आपण स्तन्य रजस्य नारीना काली होती गच्छती पाहिले, म्हणजे स्तन्य व रज, ब्रेस्ट मिल्क तसेच मेन्स्ट्रुअल फ्लुइड हे दोन उपधातू आहेत आणि स्त्रीच्या शरीरामध्ये फक्त काही काळासाठी उत्पन्न होतात. रसधातू मल रसस्य सार्व रक्तमल कपोलसिकाच. शरीराला जखम झाल्यावर जखमेतून बाहेर येणाऱ्या पिच्छिल जलाला लसिका असे म्हणतात. लसिका हा रसमल असून पित्त दोषाचे स्थान आहे. तुम्ही लसिकाला बरेच वेळा ऑब्झर्व सुद्धा केलं असेल, तुम्हाला जर जखम वगैरे झालेली असेल तर त्याच्यातून तुम्ही पाहता लसिका कशा प्रकारे बाहेर येतो. रसवृद्धी लक्षणे तर अति प्रमाणात द्रव, अति प्रमाणात गुरु, स्निग्ध व मधुर आहाराने सेवन केल्याने रसधातूची वृद्धी होते. तसेच उचलेत, मळमळ, नॉशिया होते. प्रसिक म्हणजे तोंडामध्ये पाणी जमा होणे. सामान्य विशेष सिद्धांतानुसार आपण पाहिलं की लघु चिकित्सा आपण योग्य ठरू शकते यासाठी. कफदोष व रसधातू यांचा आश्रयाश्रयी संबंध असल्याने रसवृद्धी लक्षणे जे आहेत ती कम्प्लिटली कफवृद्धीप्रमाणे दिसतात. अग्निमंद होतो रसवृद्धीमध्ये, पाचनशक्ती कमी होणे, प्रसेक, मळमळणे, आलस्य, शरीर जड वाटणे, अति प्रमाणात झोप येणे, शारीरिक श्रम केल्याने धाप लागणे, कास इत्यादी कफवृद्धी लक्षणे दिसतात. तसेच रसक्षय लक्षणे रसेरोक्ष श्रोम शोषोग्लानी शब्द असहिष्णुता म्हणजे काय तर अति प्रमाणात उपवास केला, अति कडू म्हणजे तिक्त, कटू कषाय आहार घेणे, अति प्रमाणात उलट्या व जुलाब यामुळे रसाचा क्षय होतो. रोक्ष म्हणजे ड्रायनेस, त्वचा, केस, नखे कोरडी पडणे. श्रम फिजिकल फॅटिंग शारीरिक श्रम केल्यावर जो थकवा जाणवतो ते. ड्रायनेस मुख, तालू, जीभ कोरडी पडणे, तहान लागणे. ग्लानी म्हणजे फॅटिग ऑफ ऑर्गन्स इंद्रियांची कार्यक्षमता कमी होणे. शब्द असहिष्णुता आवाज सहन न होणे म्हणजे डोके दुखणे. तसेच सूचकानुसार हृदय हे मूल स्थान असल्याने हृदय कंप म्हणजे हृदयाची गती वाढते. तृष्णा